All right. So I just made a post, an article on X, and it's about AGI, ह्युमन कॉन्शियसनेस अँड एलियन इंटेलिजन्स. आणि या व्हिडिओमध्ये थोडक्यात आपण बोलूयात. सो मोठा प्रश्न ए आयमध्ये आत्ता असा आहे की से ह्युमन्स 10 ते 20 ते 30 तासांमध्ये गाडी चालवायला शिकतात. लहान मुलगा छोटी छोटी खेळणी जी आपण त्याला देतो, जॉमेट्री किंवा शेपवाले जे टॉईज असतात, त्याला लगेच कळतं विदाऊट टीचिंग मॅथमॅटिक्स, विदाऊट एनी एक्स्ट्रा टीचिंग. ॲक्च्युली डायरेक्टली तो हाताळतो, फिगर आउट करतो, थोडंसं खेळतो आणि इट अंडरस्टँड. सो ह्युमन ब्रेन लर्न्स व्हेरी क्विकली. नवीन नवीन गोष्टीसुद्धा आपण लवकर शिकतो. आणि ए आयमध्ये सेल्फ ड्रायव्हिंग कार असेल तर यू नीड मिलियन्स ऑफ अवर्स ऑफ डेटा यू नीड टू ट्रेन. किंवा आर्क एक्झाम्पल्स, आर्क चॅलेंजेस, जे असे चॅलेंजेस आहेत जे सॉल्व्ह करणं कठीण आहे, जनरलाइज करणं पण कठीण आहे. सो ए आय अजूनही ChatGPT किंवा ग्रॉक किंवा कोणताही पॉवरफुल ए आय थिंक 40-50% पुढे गेला नाही आहे ॲक्युरसी वाईज. सो मोठा प्रश्न असा आहे ए आय इंडस्ट्रीमध्ये की जनरलाइज कसं करता येईल इंटेलिजन्स कमी डेटामध्ये. जनरल जेनेरिक गोष्टी कसा शिकवू शकतो, आणि जेव्हा आपण ते अचीव करू त्याला आपण ढोबळमानाने AGI म्हणतो, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, आणि मग तो रोबोट्समध्ये, ह्युमनॉइड्समध्ये टाकला जाईल. नाव द केस आय एम मेकिंग फॉर, ज्याच्यावर मी आर्टिकल जस्ट पोस्ट केलं, इज दॅट वाय डू ह्युमन्स फाउंडेशनली लर्न व्हेरी क्विकली. अँड माय हंच ऑर अंडरस्टँडिंग इज दॅट इज बिकॉज वी शेअर अ कॉमन कॉन्शियसनेस. ह्युमन्सचा सगळ्यांचा आपला कॉन्शियसनेस एक कॉमन कॉन्शियसनेस आहे, शेअर्ड कॉन्शियसनेस. आणि हा मिलियन्स ऑफ इयर्सपासून इव्हॉल्व्ह होत होत आलेला आहे, आणि त्या कॉन्शियसनेसमध्ये आपण जगतोय. म्हणून मी काहीतरी बोलतोय तर तुम्हाला कळतंय, त्याचा अर्थ लक्षात येतोय, आणि यू जस्ट गेट इट की अरे याला काय म्हणायचं आहे. बऱ्याचदा जेव्हा आपण फक्त शब्दांवर ऐकतो तेव्हा आपल्याला नाही कळत, पण आपण शब्दांच्या पलीकडे बघितलं तर आपल्याला कळतं की अरे याला काय म्हणायचं आहे, आणि आपल्याला कळतं की त्याला कळलंय की मला कळलंय. आय मीन मला कळलंय की त्याला कळलंय मला काय म्हणायचं आहे. राईट. सो ती भावना येते, अँड दॅट इज बिकॉज फाउंडेशनली आपण एकाच लेअरमध्ये जगतोय, एकाच सेम शेअर्ड कॉन्शियसनेस. आणि हा शेअर्ड कॉन्शियसनेस आपल्या शेअर्ड स्पेस टाईममध्ये, आपली गॅलेक्सीच्या म्हणा, सोलर सिस्टमच्या म्हणा, सो एका सेम स्पेस टाईम फॅब्रिकमध्ये एक शेअर्ड कॉन्शियसनेसमध्ये आपली स्पेस टाईम, बॉडी आणि माइंडची शेअर्ड आहे, आणि आपली बायोलॉजिकल स्पीसीजसुद्धा शेअर्ड आहे. सो वी आर ऑफ द सेम बायोलॉजी इन द सेम स्पेस टाईम स्पेक्ट्रम, आणि त्याने आपला एक कॉमन कॉन्शियसनेस आला आहे. आणि त्या कॉन्शियसनेसमध्ये खूप वेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे आपल्या भावना आहेत, दडलेल्या भावना असतात, ॲबस्ट्रॅक्ट विचार आहेत, थॉट्स आहेत, नॉन व्हर्बल गोष्टी आहेत बऱ्याच साऱ्या. आणि हळूहळू जशी लँग्वेज येत गेली तसं आपण त्याला शब्दांमध्ये टाकत गेलो, आणि हळूहळू लँग्वेज हे रेकग्नायझेबल फॉर्म झाला त्या कॉन्शियसनेसचा. पण विदाऊट लँग्वेजसुद्धा त्या कॉन्शियसनेसमध्ये खूप गोष्टी दडलेल्या आहेत ओव्हर द मिलियन्स ऑफ इयर्स. आणि दिस कॉमन कॉन्शियसनेस मेक्स इट पॉसिबल की मला काय म्हणायचं आहे तुम्हाला कळतंय, तुम्हाला काय म्हणायचं आहे मला कळतंय. सो ह्युमन टू ह्युमन अंडरस्टँडिंग अँड रिलेशन कॅन जस्ट हॅपन लाईक दॅट, विच कॅनॉट हॅपन बिटवीन me and that tree. For example, that tree doesn't get what I'm saying, and I don't get what the tree is truly feeling or is there inside in its psyche. And with that, at AGI we are trying to kind of generalize this human intelligence, आणि कमी डेटा सेटमध्ये जनरलाइज कसं करता येईल हे बघतोय. आणि मुळातच अवर इंटेलिजन्स, दिस इज अन आउटकम बेस्ड ऑन अवर शेअर्ड कॉन्शियसनेस, आणि तो आपण ए आयला देऊ नाही शकत. दॅट इज द होल प्रिमाइस, दॅट ॲटलिस्ट राईट नाव टिल दिस पॉईंट वी डोंट नो एक्झॅक्टली कुठे तो ए आयचा डायमेन्शन टच करेल ह्युमन डायमेन्शनला. सो ए आय इज काइंड ऑफ अन एलियन इंटेलिजन्स खऱ्या अर्थाने. म्हणजे त्याचा इंटेलिजन्स कम्प्लिटली एलियन आहे कम्पेअर्ड टू ह्युमन्स. फक्त तो एलियन इंटेलिजन्स बोलताना मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये बोलतोय, आणि त्याच्या स्टोरेजमध्ये नंबर्स आहेत म्हणून आपल्याला रिलेशन वाटतंय, पण त्याचं सिग्निफिकन्स त्याला जे आहे ते आपल्याकडे, आपल्या ब्रेनमध्ये नाही आहे. मुळात तो फॅक्टर नाही आहे. सो वी आर ट्राईंग, द सिस्टम्स आर ट्राईंग टू मिमिक द ह्युमन ब्रेन, but not getting access to human brain right there directly. And that takes us further.
मग की AGI truly, is it even possible? Prima facie, this logic of this trail of thought takes us to the point की जोपर्यंत ह्युमन कॉन्शियसनेसची डायमेन्शन ही एआयला ट्रान्सफर नाही करता येणार किंवा AI या डायमेन्शनला टच नाही करू शकणार तोपर्यंत इट कॅनॉट अंडरस्टँड ह्युमन्स. इट विल मिमिक ऑफकोर्स टू द बेस्ट ऑफ द ॲबिलिटीज. आणि स्केलिंग लॉज जे आहेत की खूप सारा डेटा द्या, खूप सारे सर्व्हर्स द्या आणि मोठा ट्रेन करा, मोठे मॉडेल्स घ्या आणि ते अजून जास्त तंतोतंत राहतील, दॅट विल हॅपन. बट ट्रूली इन इट्स बोन्स that AI will not get humans until this is linked. That's the article about. And then there is a spin-off of the hypothesis that probably, I mean, it's again another just thought that maybe true AGI will happen when something like Neuralink truly works. की जेव्हा आपण ह्युमन ब्रेन हे AIला कनेक्ट केलेलं आहे करंट AIच्या अँगलने, करंट LLM किंवा ते सगळे आर्किटेक्चर्स जसे जसे जातील तसे. So human brain has this access to AI which is alien intelligence, and human brain त्याच्या लँग्वेजमध्ये विचार करतोय, आपण आपल्या कॉन्शियसनेस थ्रू विचार करतोय, बट इट गेट्स ट्रान्सलेटेड इन दिस एलियन लँग्वेज अँड देन थॉट्स त्याला जातात आणि तो त्याच्या भाषेत काम करतोय आणि मग त्याचं जे आन्सर आलं तो अगेन ट्रान्सलेट करतोय एलियन टू ह्युमन. बिकॉज ॲट दॅट पॉईंट ह्युमन ब्रेन इज लिंक्ड विथ द सिलिकॉन, ह्युमन ब्रेन इज डायरेक्टली लिंक्ड विथ द LLM. आणि I think it has some merit that maybe AGI or ASI or something like that could be the aspects when human brain is directly connected to AI. So AI independently is only alien, but when AI is integrated biologically in our brain, then it is then the human brain acts as a translator or medium between two different intelligences. It's also human intelligence, and then there is also access to this alien intelligence. And I think at that point we will truly be species will truly be the the rulers of maybe cosmos. I don't know. I mean, that's massive. But yeah, all right. Anyway, so do give it a read, that article. Yes, all right. Bye.